माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चर्चेच्या हिशोबातून तुम्हाला किंवा प्रफुल्लभाईंना कुठेतरी म्हणजे विलनच्या भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाहीये. करू दे ना, कोणाला काय करसल ते करू दे. आमची भूमिका स्वच्छ आहे. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे. मध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय. नाही, मित्रपक्षांनी मला वाटतं या पद्धतीचं बोलणं किती उचित आहे मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामध्ये आणि त्यांनी त्याच्या पक्षात दिलेली सूचना जी आहे ती मला वाटतं सुनेत्राबाईंनी मान्य केली. आणि एक चांगला आहे की सुनेत्राबाईंनी ह्या राज्याच्या पुढच्या या महत्वाच्या विकासाच्या पायी झालेल्या आहेत आणि अजितदादाचा संकल्प त्या पूर्ण करू शकतात असा मला विश्वास आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.